नमस्कार. आपल्या सर्वांचं द सोल्युशन गुरुजी या चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी आपल्या सर्वांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत अनेक महिलांच्या खात्यात सरकारकडून 3,000 रुपये पहिल्या हप्त्यामध्ये जमा झालेले आहेत. ज्या महिलांनी 1 ते 31 जुलै दरम्यान अर्ज केले होते त्यांचेच पैसे जुलै आणि ऑगस्ट महिन्याच्या एकत्रित जमा झालेले आहेत. आणि ज्या महिलांचं अर्ज हा जुलै महिन्याचे एंडिंग आणि ऑगस्टमध्ये जमा केलेले आहेत, भरलेले आहेत, अशा महिलांसाठी एकूण जुलै आणि ऑगस्ट महिन्याच्या एकत्रित पेमेंट सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या हप्त्यामध्ये एकूण 4,500 रुपये मिळणार आहेत. म्हणून सर्व महिला भगिनींसाठी आनंदाची बातमी आहे. आपण काही न घाबरता आपले अर्ज ॲप्रूव्ह झालेले आहेत किंवा खास करून डिसॲप्रूव्ह झालेत याबद्दलसुद्धा आपण माहिती घेणं गरजेचं आहे. त्यासाठी आपल्या स्वतःच्या जिथे आपण अर्ज भरला असेल त्या मोबाईलवरती किंवा खास करून ज्यांच्याकडे सेतू केंद्रात अर्ज भरला असेल तिथे आपला अर्ज जाऊन चेक करू शकतात. आपल्या अर्जासमोर ॲप्रूव्ह हा शब्द आल्यानंतर नक्कीच सप्टेंबर महिन्यामध्ये आपल्या एकूण 4,500 रुपये आपल्या अकाउंटला जमा होणार आहेत. परंतु ज्या महिला भगिनींच्या अकाउंटला किंवा खास करून फॉर्म भरल्यानंतर रिसबमिट अशा प्रकारचा ऑप्शन आला किंवा खास करून तुम्हाला एक मेसेज आला तुमच्या व्हॉट्सअप टेक्स्ट मेसेजमध्ये की युअर ॲप्लिकेशन इज प्रोव्हिजनली डिसॲप्रूव्ह, तर तेव्हा त्यांनी घाबरून जायचं कारण नाही. फक्त त्यांनी काय करायचं आहे, आपल्या स्वतःच्या लॉग इनवरती जाऊन किंवा खास करून सेतू केंद्रात जाऊन आपल्या अर्जावरती या ठिकाणी क्लिक करायचं आहे आणि आपल्या अर्जामध्ये दिलेला जो सेरा आहेत प्रोव्हिजनली रिजेक्टेड का केला आहे तर त्याचं कारण इथं दिलं आहे बघा. रिमार्क दिला आहे तो म्हणजे प्लीज अपलोड ओरिजिनल फोटोकॉपी ऑफ पासबुक. आता या सदर महिला भगिनींचं काय करायचं आहे, फोटोकॉपी अपलोड करायची, पण कसली ओरिजिनल पासबुकची फोटो अपलोड करायची. त्यांनी ओरिजिनल फोटोकॉपी अपलोड न केल्यामुळं त्यांचा फॉर्म हा रिजेक्ट झाला आहे. परंतु रिजेक्ट झाल्यामुळे कुणी घाबरून जायचं नाही, आपण परत रिसबमिट करू शकतात. आणि ज्या ज्या महिला भगिनींचे फॉर्म हे ॲप्रूव्ह झालेत अशा प्रकारे तुमच्या स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहे, अशा प्रकारे दिसू शकतो. सो ज्यांचे फॉर्म रिजेक्ट झाले त्यांनी घाबरून न जाता पुन्हा एकदा आपण जे फॉर्ममध्ये आपल्याला दिलेल्या क्वेरीज आहेत त्या कंप्लीट करायच्या आहेत आणि आपला अर्ज हा परत सबमिट करायचा आहे. इथे दिल्याप्रमाणे अशा प्रकारे आपण इथं क्लिक केल्यानंतर आपला अर्ज परत तुम्ही सबमिट करू शकतात. मग अशा प्रकारे आपले अर्ज सबमिट केल्यानंतर परत तुम्ही माहिती साठवू शकता आणि माहिती साठवल्यानंतर आपला अर्ज परत पुन्हा पेंडिंग याच्यावरती प्रोफाईलवरती जाईल. प्रोफाईलवरती गेल्यानंतर प्लस तो ॲप्रूव्ह झाल्यानंतर आपल्या अर्जासमोर अशा प्रकारचा आयकॉन येईल ॲप्रूव्ह म्हणून, आणि ज्यांचा डिसॲप्रूव्ह झाला असेल तर त्याला रिसबमिट केलं जातं. परंतु ज्यांचा अर्ज डिसॲप्रूव्ह झाला, रिजेक्ट झाला, त्यांनी घाबरून जायचं कारण नाही. आणि ज्या ज्या महिला भगिनींना पहिला हप्ता भेटलेला आहे परंतु ज्या महिलांना एकही हप्ता भेटला नाही, ज्यांनी आत्तापर्यंत ऑगस्ट महिन्यामध्ये आणि जुलैच्या अखेरपर्यंत किंवा ऑगस्टच्या अखेरपर्यंत फॉर्म भरले आहेत त्या सर्व महिलांसाठी आनंदाची बातमी म्हणजे आपल्या सर्वांना एकूण 4,500 रुपये जो दुसरा हप्ता आहे तो आपल्या अकाउंटला सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जमा होणार आहेत. अशाच प्रकारच्या व्हिडिओला लाईक करण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद.